नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर सोमवारी झालेल्या विशेष सभेत जोरदार चर्चा रंगली. सत्ताधारी पक्षानं हा विकासाभिमुख आणि जनहिताचा अर्थसंकल्पाचं सांगत त्याचं स्वागत केलं, तर विरोधकांनी तो केवळ आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस असल्याची टीका केली. दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम लीगनं या अर्थसंकल्पाला पाठिंबा जाहीर केल्यानं सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नागपूर महानगरपालिकेचा 2026-27चा 6,202.99 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर भर देण्यात आला असून कोणत्याही करात वाढ करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पावर सोमवारी झालेल्या विशेष सभेत सुमारे 9 तास चर्चा झाली. भाजप आणि महायुतीच्या नगरसेवकांनी हा अर्थसंकल्प जनहिताचा आणि विकासाभिमुख असल्याचं सांगत त्याचं स्वागत केलं. सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी हा मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं, तर विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा पुलिंदा असल्याची टीका करत नागनदी स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि इतर नागरिक प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम लीगचे नगरसेवक असलम मुल्ला यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा दिल्यानं सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र विकास निधी वाढवण्याच्या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.